नारी शक्तीचा नारी विजय असो। शिर्डी नगर परिषद निवडणूक 2025 साठी प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वसाधारण महिला जागेसाठी सौ उषाताई सोपानराव गोंदकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून दत्त मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला असून यावेळी महिला भगिनींची मोठी गर्दी नारळ शुभारंभ प्रसंगी होती। यानंतर प्रभागातून प्रचार फेरी काढत त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत मतदानाचे आवाहन केले। उच्च शिक्षित कुटुंब असलेल्या गोंदकर कुटुंबातील सक्षम महिला उमेदवार म्हणून सौ उषाताई गोंदकर यांच्याकडे पाहिले जात असून प्रभागातील महिला भगिनींच्या सुरक्षा समस्या सोडविण्यावर प्राधान्याने लक्ष देणार असल्याचे सांगत प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात पुढाकार घेणार असल्याचं तसेच लहान मुलांना आणि ज्येष्ठांना वृंदावन बंधाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जॉगिंग ट्रॅक आणि गार्डन बनविण्याचा मानस असून अपूर्ण राहिलेला रिंग रोड तसेच लहान मुलांना अंगणवाडी अशा विविध समस्यांवर आवाज उठवत नागरिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याने सर्व मतदार बंधू भगिनींनी एकदा संधी द्यावी, नक्कीच संधीचं सोनं करू असे आवाहन सौ उषाताई सोपानराव गोंदकर यांनी यावेळी म्हटलं आहे। नमस्कार, मी श्रीमती उषा सोपानराव गोंदकर प्रभाग क्रमांक 2 मधून महिला नगरसेवक म्हणून उभी आहे। परिसरातील जे लाईटचे खांब आहेत त्याच्यात झाडाच्या फांद्या गुंतलेल्या आहेत। अनेक वेळा लाईट गेलेली असते। बचत गटाचे जे काही प्रश्न असतील आणि सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा आपल्या रोडला नाहीत। अनेक वेळेस जे रस्त्याने पथदिवे असतात ते बंद असतात, ते लेडीजला त्याचा त्रास होता अंधाराचा। तरी आपल्या परिसरातील जो चारीचा रस्ता आहे तो रस्ता रुंदीकरणासाठी आणि चांगला होण्यासाठी मी प्रयत्न करेल। आणि आपला जो बंधारा आहे वृंदावन बंधारा तसा आपल्या परिसरात नाही आहे सुशोभीकरण, तसंच सुशोभीकरण आपल्या परिसरात व्हावं अशी माझी इच्छा आहे। जो रिंग रोडचा प्रश्न राहिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेल। बचत गटाच्या माध्यमातून आपल्या महिलांना रोजगार उत्पन्न करून देण्याचा मी प्रयत्न करेल आणि जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्यासाठी रोजगार उत्पन्न करून देण्याचे मी प्रयत्नशील राहील। ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले त्यांच्यासाठी जॉगिंग ट्रॅक गार्डन आपल्या परिसरात व्हावा यासाठी मी प्रयत्न करेन। आपल्या परिसरात म्हणजे लहान मुलांना बालवाडी आपल्या परिसरात नाही आहे, अंगणवाडी तर आपल्या छोट्या छोट्या मुलांना खूप लांब गावात सोडण्यासाठी महिलांना यावं लागतं। त्यासाठी आपल्या जवळात जवळ बालवाडी आपण घेण्याचा मी प्रयत्न करीन। नारी शक्तीचा विजय असो।